हरि ओम। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांचा विश्रामा, सीतापते दाशरथी। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छील ते नेई काम आपले तडीला। भूपतीचा वशिला जाते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवाणाला, नीच कितीही असला जरी। ऐशा मोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून। नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा। मन सदा शाळभूत तेना कधी स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला केविला धावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधो। पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरितसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी यान, देवा मम पातका लागून किमपि याता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा, दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारता। महादजी पाटलास दोन मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नावसे कडताजी। उकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, उकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण चाही मुलांचे संगोपन, उकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी। उकाजीच्या मदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजी नंतर खंडुकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास। उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला। नेहमी कटकटी मारा मार्या शेगावात होती खऱ्या, पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजितसे। हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वात्त्वा यथामती। असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी, महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणावे पिशागण्या, हातोस का ताककण्या, ऐशा गोष्टी अति उण्या
त्यांनी कराव्या समर्थासी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने ये धवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थानी न उत्तर द्यावे. अवघे हसण्यावारी न्यावे कोपन धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू चला कोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्ते पुढे काही न चाले येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दमधरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनया प्रति थारा त्यांच्या पाशी नाही जरा. शोधुनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ. ही पोरे पाटलांची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची त्यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण. पाय वाघाचे ते वजन असावे सांग घाई परी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करी नचित चाल जाऊ तालमीत. उगेन बैसे ऐसे म्हणत गण गण गणात पोते. तुझे प्रस्थ माजले बहु ते खरे खोटे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले दोघे तालमी मध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले हे आता परियेसा. खाली बसले गजानन उठीव आता मज लागुन. असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया आले नात समर्थमुळी. घामाघूम तनू झाली शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्वळी समर्थासी झुंजता. हरी म्हणे मनात हा केवडा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उण. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी. होड्यामच्या नाना परी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीन मानी भला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रना देत किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आले डोई. आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर. वधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार. तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तीरी. गोकुळची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माज समर्थानी हरीचा. हरी म्हणे समर्थास
आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहून त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच कारे ठेविशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढिला दांड लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक वघे होतील खुळे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती, बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा बोलला, परीक्षेविण कवणाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची, मोळी घेऊन उसांची मंदिरात पातले. हरिन काही बोलला इतरांनी प्रश्न केला, अरे पिशाया उसाला पातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुझी साची, तरी एका टामुची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर, त्याचे वळना उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले, लेकरांचे बालिश चाळे मनिन आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसांचा तो खाण्यामार आ काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती, त्याने दिधली आपणा प्रती आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले, समर्थांसी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पळू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे, भास्कर म्हणे पोरासी, नका मारू समर्थासी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दीनाविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दीन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नाक तोडा. मारुतीने जाळिली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे, गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहाया योग येथे आलो आम्ही चांग, यातन घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत, जैशाका झोडितात ओंब्या शेती कृषीवल. परिण महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले, ओठेही ना उमटले वळत्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराच आहे बली आयोग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला असेल ती त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो इक्षुरस, तुम्हालागी प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला,
हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या उसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली, आणि प्याया कारणे दिली रस नव्हाळी पोरास. श्री गजानन पुण्य पुरुष चरका वाचून काढिला रस, ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योग शक्ती दंतकथा मुळी नसती. योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते परिणयसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवा वयासी पाटीलार्भकांशी. करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांसी वंदून गेली पोरे निघून. खंडूपाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा पुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परिमार्दव वाणीला मुळी नभते यत्किंचित. गण्या गजायसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आईले करा माझी होई भाषण रे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर ही नदीन याच्या सवे जे भाषण. करीती संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. काकी रयत गावाची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी वरकरवंटी खोबरेयात. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडोशी. तू जातो प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडांचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्यामज. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा शक्य काही जगत्रयी उरले नाही. संत लाभाचा करुण घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू शीर. तुझ्या पायी ज्याचे शीर तो का रहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यासी बोलले. आज हे उत्तम घडून आले याचना केली आम्हा. सत्ताधन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग कारे हे न घडे साह्ये धन बलाच्या.
तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या अति, तुझे कोणी न मोडती जनशब्द ह्या वऱ्हाडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करिशी भला, आपणा पुत्र जावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन, पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात हे, मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाच हाही प्रकार येथेन गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला नहे काही चढ, तू घरचा आहे सधड रस आंब्याचा बीजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण. आम्र रसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले, कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला आराबार काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढलासे शुक्ल पक्षीच्या इंदूपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालतसे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी, पाटीलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा, शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची, अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येका पुल्या डावात एकमेकांचा करण्याघात, सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2, एकमेका पुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात, 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहुनियानात वंडासी भीमातटी पंढरीत, तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण आज माझे ढासळले, ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंट आणाया कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, परिसा श्रोते सावचित्त कुतर्काते सोडुनिया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 7मोऽध्याय समाप्तः.